महाराष्ट्र राज्य बेरोजगार स्वयंरोजगार सहकारी संघाच्या अध्यक्षपदी संतोष बोबडे यांची निवड. उपाध्यक्षपदी कोल्हापूरचे सुभाष देसाई बिनविरोध. कोल्हापुरात निवड प्रक्रिया पार. राज्यभरातील संचालक आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. महाराष्ट्र राज्य बेरोजगार स्वयंरोजगार सहकारी संघ मर्यादित मुंबईच्या अध्यक्षपदी परभणी जिल्ह्यातील तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव संतोष बोबडे यांची, तर उपाध्यक्षपदी कोल्हापूर जिल्ह्यातील आणि ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 5 जून रोजी कोल्हापूर येथील उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर शहर कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळणकर यांनी कामकाज पाहिलं. निवड जाहीर होताच सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाचे संचालक सिकंदर पटेल शेख, लातूर, अशोक माळी, नंदुरबार, प्रशांत साळुंखे, धाराशिव, बाळासाहेब घाडगे, शिवडी, मुंबई, गणेश उर्फ गणपत मोरे, घाटकोपर, पश्चिम मुंबई, चंद्रकांत ठाकरे, वाशिम, मनीष दवे, यवतमाळ, चिंतामण नागपुरे, नागपूर, समीर राजपूत, छत्रपती संभाजीनगर, उमाशंकर माळोदे, हिंगोली, सचिन कोल्हापुरे, रत्नागिरी, संजय वानखेडे, अकोला, माणिक सुपनार, रुपाली दाते, पुणे, बाबाजी कुंभार, मुळशी, तेजस्वी महाजन, बाळासाहेब कोळेकर, कोल्हापूर तसेच रोहित चिवटे, सांगली उपस्थित होते. याशिवाय ब्लॅक पॅन्थर पक्षाचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, चंदगड तालुका अध्यक्ष प्राध्यापक दीपक कांबळे, महादेवराव कांबळे, श्रीपतराव कांबळे, नागेश कांबळे, सर्वेश देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते, हितचिंतक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रिया दळणकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष बोबडे आणि उपाध्यक्ष सुभाष देसाई यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बेरोजगार आणि स्वयंरोजगार क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी संघाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राज्यातील बेरोजगार आणि स्वयंरोजगार क्षेत्रातील विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करत युवकांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी नव्या नेतृत्वाकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.